नमस्कार. उपनिषदांची तोंडओळख भाग 20. मागच्या भागात आपण पाहिले की पिता वाजश्रवस याने आपला पुत्र नचिकेता याचे दान यमराजांना म्हणजे मृत्यूला करून टाकले. कुमार असूनही ज्ञानी विचारी असलेल्या त्या नचिकेत्याने मग आपले पित्याचे घर त्यागले आणि तो थेट यमराजांच्या घरी जाऊन पोचला. आता पाहूया पुढे काय होते ते. वैश्वानरः प्रविशति अतिथी ब्राह्मणो गृहान तस्यैतां शांतिं कुर्वन्ति हरवैवस्वतोदकम्. असा हा मंत्र आहे. यात पुढे सांगितले की एखाद्याच्या घरात ब्राह्मण अतिथी हा तेजस्वी अग्नीप्रमाणे प्रवेश करतो. वैश्वानरः प्रविशति म्हटले तेजस्वी अग्नीप्रमाणे प्रवेश करतो तेव्हा त्याची विशिष्ट अशा पद्धतीने शांती केली जाते. हे वैवस्वता, उठ, शांतीसाठी उदक आण, असे यमराज स्वतःशीच म्हणत आहेत. आता वैवस्वता हे जे संबोधन आहे हे यमराजांना दिलेलं आहे, कारण आत्ता विवस्वान नावाच्या सूर्याचं वैवस्वत मन्वंतर चालू आहे पहा. आणि त्या विवस्वान नावाच्या सूर्याचा पुत्र तो वैवस्वत यमराज, म्हणून यमराजांना वैवस्वत हरवैवस्वतोदकम, हे वैवस्वता उठ, शांतीसाठी उदक आण, असे यमराज स्वतःलाच म्हणत आहेत. तर ह्या वैवस्वताचा असा अर्थ आहे. आता या मंत्रांमध्ये सगळी कथा तपशीलवार नाही आहे, पण आपण थोडीशी समजून घेऊया. हा जो नचिकेता आहे तो यमाच्या घरी पोचला तेव्हा खुद्द यमराज त्यावेळेला स्वतःच्या घरी नव्हते. 3 रात्री नचिकेता यमाच्या दारात बसून राहिला. बोलावून सुद्धा तो घरात आत गेला नाही. यमराज येण्याची वाट पाहत उपोषित असा बाहेरच बसून राहिला. त्याला असे आपल्या दारी तिष्ठत बसावे लागणे हे मोठे पाप आहे हे यमराज जाणतच होते. ते प्रत्यक्ष धर्मराज, धर्मवेत्ते आहेत हे आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे त्या अतिथी म्हणून आलेल्या ऋषिकुमार ब्राह्मणाची शांती केली पाहिजे. तस्यैतां शांतिं कुर्वन्ति, हे मनोमन त्यांनी जाणले. मग पुढे ते असा विचार करू लागले. तो मंत्र पाहूया. आशा प्रतीक्षे संगतम सुनृतां चेष्टापूर्ते पुत्र पशुंश्च सर्वान् एतद्वृङ्क्ते पुरुषस्य अल्पमेधसः यस्यानश्नन् वसती ब्राह्मणो गृहे. आता ते यमराज विचार करू लागले. या मंत्राचा अर्थ पाहूया. ते विचार करू लागले, ज्याच्या घरी असा ब्राह्मण अतिथी उपाशी राहतो त्याला घोर पाप लागते. त्याच्या पुत्रांचे, पशुधनाचे भले होत नाही. सत्य आणि प्रिय वाचेचे जे फळ मिळायचे तेही मिळत नाही. ज्ञात अज्ञात अशा इच्छित वस्तू प्राप्त होत नाहीत. यज्ञ, पूजा, दानधर्म यांचे पुण्यफळ मिळण्यामध्ये बाधा येते. एकूण असा अतिथीला दारात उपाशी ठेवणारा मग मंदबुद्धीच, अल्पमेधसहा म्हटले पहा, मग मंदबुद्धीच म्हटला पाहिजे. म्हणून या पापक्षालनासाठी आपण त्याची शांती केली पाहिजे असे यमराज स्वतःशीच म्हणत आहेत. याचा अर्थ त्या बालक नचिकेत्याला असे उपाशी राहावे लागले याचे त्या प्रत्यक्ष धर्म असलेल्या यमराजांना वाईटही वाटले आणि पापक्षालन केले पाहिजे असेही वाटले. वरील मंत्राचा तो असा अर्थ आहे. तसेच हा ऋषिकुमार ब्राह्मण आहे असा अर्थही त्यात प्रतीत होत आहे. आता पाहूया. या नचिकेताचे वडील वाजश्रवस हे मोठा यज्ञ करत होते आणि त्यामध्ये दानधर्मसुद्धा करत होते. त्या अर्थी ते क्षत्रिय राजे असावेत असेही वाटते, किंवा मोठे ऋषी असून स्वतःच्या गुरुकुलात त्यांनी मोठा यज्ञ केला असावा आणि ज्या अर्थी ते गुरुकुल चालवित आहेत त्या अर्थी ब्राह्मण ऋषी असावेत असेही वाटते. असो, या बाबतीत स्पष्ट असा उल्लेख कुठे सापडला नाही, पण यमराज मात्र त्या ऋषिकुमार नचिकेताला ब्राह्मण अतिथी असे संबोधत आहेत. आणि पुढे 11व्या मंत्रात नचिकेताच्या वडिलांचा उल्लेख औद्दालकी आरुणी असा आहे. हा आरुणी म्हणजे धौम्यांचा शिष्य.
ज्याने शेतात स्वतःच्या शरीराचा बांध घातलेला होता, ती गोष्ट आपल्याला माहिती आहे. धौम्य ऋषींनी शेतात बांध फुटत होता, तो बांध घालायला त्याला पाठवलं होतं. त्यावेळेला त्यानं तो बांध राहीना म्हणून स्वतःच्या शरीराचाच बांध घातला होता. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. त्या आरुणींच्या कुळातले ते होते असा उल्लेख पुढे एका श्लोकामध्ये आहे. असो तर आता बघूया की ब्राह्मण अतिथी असं का म्हटले आणि ब्राह्मणांचा इथे काय संबंध पाहूया. फार वर्षापूर्वी ब्राह्मणांनी अध्ययन आणि अध्यापन करावे आणि जे काही यदृच्छया म्हणजे आपोआप जे काही इच्छेने त्यांच्या देणाऱ्याच्या इच्छेने जे काही मिळेल दान धर्मामध्ये त्यातच उपजीविका करावी असा संकेत होता. मग त्यातून असे किती मिळणार म्हणून ब्राह्मणांना दान करावे, ब्राह्मणांना जेवू घालावे असा म्हणण्याचा प्रघात होता की त्यायोगे त्यांचा चरितार्थ चालावा एवढीच इच्छा होती. आताच्या काळात आपण जातपात न बघता गरजू व्यक्तीला दान करावे, जेवू घालावे असे आपण म्हणूया. कालानुरूप आपण बदलूया. थोडक्यात घरी आलेल्या अतिथीचे हसतमुखाने स्वागत करून यथाशक्ती त्याला जेवू खाऊ घालावे असा शास्त्रसंकेत आहे. एवढे आपण लक्षात ठेवूया. यमराजांनीही शास्त्राला अनुसरून वागायचे ठरवले आणि ते धर्मराज असल्यामुळे शास्त्राप्रमाणे वागणारच. एकूण त्या अतिथीला म्हणजे नचिकेताला 3 दिवस उपाशी असे आपल्या दारी ताटकळत उभे राहावे लागले. त्या पापाचे परिमार्जन केलेच पाहिजे असे त्यांनी ठरवले. ते यमराज मग नचिकेताला म्हणाले, तिस्रो रात्री यद्वासी गृहे मे अनशनं ब्रह्मन् अतिथी नमस्यः. नमस्तेस्तु ब्रह्मन् स्वस्ति मेस्तु तस्मात् प्रति 3 वरान वृष्णीष्व. ते म्हणाले, हे ऋषिकुमारा, तू अत्यंत वंदनीय असा अतिथी असून 3 रात्री माझ्या घरी उपाशी राहिलास. अनशनन उपाशी राहिलास. तुला वंदन असो, तुला नमस्कार असो. आता क्षमा करून माझे कल्याण व्हावे म्हणून स्वस्तिमे अस्तु माझे कल्याण व्हावे म्हणून प्रत्येक दिवसाचा 1 याप्रमाणे 3 वर मागून घे. येणेप्रमाणे यमधर्माने अतिथीचा अवमान केल्याच्या पापातून मुक्त होण्यासाठी 3 वर त्या नचिकेताला देऊ केले. आता या पुढील कथा पाहूया आपण पुढच्या भागात. हरि ओम तत्सत. भाग 20 समाप्त.